मोहम्मद युनूस सध्या प्रचंड पाकिस्तान धार्जिणे झालेले आहेत, चीन धार्जिणे झालेले आहेत आणि प्रचंड भारत विरोधी झालेले आहेत. त्यांना झटका देण्यासाठी भारताने हा करार मोडीत काढणं अत्यंत गरजेचं आहे. आता मोदी सरकार हे पाऊल उचलते की नाही हे याच महिन्यामध्ये स्पष्ट होणार आहे. हा करार जर संपुष्टात आला तर गंगेचं पाणी भारतामध्ये वापरलं जाईल, भारतासाठी वापरलं जाईल, भारताच्या शेतकऱ्यांसाठी, भारताच्या उद्योजकांसाठी वापरलं जाईल. बांगलादेश हा असा देश आहे ज्याची निर्मिती भारतामुळे झाली, जो अन्नासाठी, पाण्यासाठी, रोजगारासाठी, इतकंच काय तर निर्यातीसाठी सुद्धा भारतावर अवलंबून आहे. परंतु तरी सुद्धा या देशामध्ये भारत विरोधी घोषणा दिल्या जातात, हिंदूंचं रक्त सांडलं जातं, भारत तोडण्याची भाषा होते. या बांगलादेशला धडा शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या पाणी वाटप कराराचा फेरविचार करण्याची खरं तर भारत सरकारला गरज आहे. परंतु या करारावर डिसेंबर नंतर चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा अजूनही सुरू आहे. बांगलादेशला गंगेचं जास्तीत जास्त पाणी हवं आहे, म्हणजे त्यांना 40,000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी नियमितपणे हवं आहे. तिस्ता नदीचं सुद्धा पाणी त्यांना हवं आहे आणि या तिस्ता नदीच्या संदर्भात सुद्धा त्यांना करार हवा आहे. तिस्ता नदीसह ज्या 14 नद्या भारतातून बांगलादेशमध्ये प्रवेश करतात, या सगळ्या नद्यांच्या पाणी वाटपाबद्दल बांगलादेशला करार हवा आहे आणि हा करार प्रदीर्घ काळासाठी हवा आहे आणि त्यासाठी बांगलादेश भारतावर विविध अंगाने दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय.